उद्योग व्यवसायामध्ये चांगली माणसं मिळत नाहीत का मिळवता येत नाहीत? माणसं टिकत नाहीत का टिकवता येत नाहीत? कधी विचार केलाय का? लोक इतरांकडे टिकतात आणि तुमच्याकडनं निघून का जातात? कधी विचार केलाय का असं का होतंय? कारण इतर लोक माणसांवर गुंतवणूक करतात आणि तुम्ही फक्त त्यांच्याकडनं काम करवून घेता. ते पगारासोबत सन्मान देतात, तुम्ही फक्त पगार देता. त्यांचं थँक्यू म्हणणं मनापासून असतंय आणि तुम्ही फक्त चांगलं काम केलं फक्त औपचारिकता म्हणून म्हणता. त्यांच्याकडे काम करणारा स्वतःला टीमचा भाग समजतोय आणि तुमच्याकडे काम करणारा तो नोकर समजतोय. ते चुकलेल्याला सतत शिकवत असतात, तुम्ही मात्र चुकलेल्याला ओरडता. ते ऐकतात, तुम्ही फक्त बोलता. ती छोट्या गोष्टींवर लक्ष देतात. वाढदिवस असेल, त्यांचं चांगल्या कामाबद्दल कौतुक असेल, त्यांच्या भावना ते जपत असतात आणि तुम्ही म्हणता ह्या सगळ्या गोष्टी काय करून उपयोग आहे? ते आयडिया मागतात, तुम्ही फक्तच त्यांना ऑर्डर देत असता. त्यांचं ऑफिस म्हणजे एक एनर्जी असत्या आणि तुमचं ऑफिस म्हणजे कायम प्रेशर कुकर, कायम तणाव असतोय. ते लोकांवर विश्वास ठेवतात आणि तुम्ही लोकांकडे संशयानं पाहता. ते माणसांना मोठी स्वप्न दाखवतात आणि तुम्ही फक्त आणि फक्त सतत टार्गेट देता. त्यांच्याकडे काम करणारा अभिमानानं सांगतोय मी तिथं काम करतोय आणि तुमच्याकडे काम करणारा सांगतोय जगतोय कसा बसा. ती चूक झाली तरी माणसं टिकवतात आणि तुम्ही मात्र माणूस गमावून बसता. त्यांची टीम कुटुंबासारखी असत्या आणि तुमचा स्टाफ म्हणजे फक्त पगारदार लोक असतात. आता एक प्रश्न स्वतःला विचारा, तुमच्याकडे काम करणाऱ्या प्रत्येकाला अशी खात्री वाटते का की त्यांच्या स्वप्नापर्यंत पोहोचायचं माध्यम तुमची कंपनी आहे? ती जेवढं मेहनत करत आहेत त्यामध्ये त्यांना वाढ दिसतोय का? त्यांचं भविष्याचा चेहरा दिसतोय का? आणि जर दिसत नसेल तर विचार करा, तुम्ही तुमची कंपनी अपडेट आणि अपग्रेड करत आहात का? फक्त सिस्टम मध्ये की माणसांच्या विश्वासात सुद्धा? माणसं टिकवायची असतील तर आधी त्यांची मनं कमवा, पगाराने नाही.